हाय माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट गनाश कसं बनवायचं. तर या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मी घेतलं आहे मोडचं हे डार्क चॉकलेट. हे आहे 400 ग्रामचं. याचं पॅकेट मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही इझिली केक शॉपमध्ये किंवा कुठेही किराणा शॉपमध्ये भेटेल. तर मी याला कट करणार आहे आणि याचा आपण सुंदरसे स्मूथ असं गनाश बनवणार आहे. तर मला आज एक केकची ऑर्डर आली होती आणि मी त्याला जेवढं पाहिजे होतं त्यासाठी मी तेवढं चॉकलेट कट केलं आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही गनाश बनवू शकता आणि त्यासाठी आणखी चॉकलेट कट करू शकता. चॉकलेट गनाश बनवणे काही अवघड नाही आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर मी इथे स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये कट केलेलं डार्क चॉकलेट ॲड केलं आहे. तर हे आपण गॅसवरती बॉईल करायला पाणी ठेवून त्यावरती ठेवायचं किंवा तुम्ही मायक्रोमध्ये सुद्धा गनाश बनवू शकता. तर मी ह्याला बॉईलच्या पाण्यावरती ठेवून घेतलं आहे आणि याला आता स्मूथचं असं चमच्याने हलवून घेत आहे. आता याला आणखी थोडं गॅसवरती ठेवायचं गरम पाण्यामध्ये आणि आणखी काढून घेतलं. आता यामध्ये तुम्ही दूध ॲड करू शकता किंवा व्हिपिंग क्रीमचा देखील वापर करू शकता. मी आज दूधचं ॲड करून तुम्हाला गनाश बनवून दाखवत आहे. तर यामध्ये मी आता थोडंसं लिटल तूप घातलं आहे, जे की घरचं तूप आहे. तुम्ही मार्केटचंही घालू शकता. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता, पण याच्याने टेस्ट छान लागते. तर फायनली आपलं गनाश रेडी आहे. आता याचा वापर करून तुम्ही चॉकलेट क्रीम केक बनवू शकता, चॉकलेट केक बनवू शकता किंवा चॉकलेट गनाशचा तुम्ही ड्रिपिंग देखील करू शकता. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने वेगवेगळे डिझाईन करा.